हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मसाला भरलेली वांगी. तुम्हाला सुद्धा आवडते ना? तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. खूप छान लागते. चपाती, भाकरी, दही सोबत खूप छान लागते. आणि आपल्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी रेसिपी आहे मसाला भरलेली वांगी, किंवा आपण भरलेली वांगी सुद्धा म्हणतो. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी प्रथम 6 वांगी घेतलेली आहेत मीडियम आकाराचे. खूप मोठ्या आकाराचे वांगी घ्यायचे नाहीत, छोटे छोटे घ्यायचे, चवीला सुद्धा खूप छान लागतात. हे आता आपण कट करून घेणार आहोत. वांग्याचं देठ असं कट करून घ्यायचं आहे. पूर्ण कधीही कट करायचं नाही, थोडीशी देठ ठेवायची आहे वांगीला. आता स्टफिंगसाठी आपल्याला 2 भाग असे चिरून घ्यायचे आहेत, म्हणजेच त्याच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. कट पूर्ण करायचं नाही, थोडासा भाग वरचा ठेवायचा आहे स्टफिंगसाठी. हे बघा, मी पुन्हा एकदा दाखवलेलं आहे की कसं कट करून घ्यायचं आहे. हे आता सर्व आपले वांगी कट करून झालेले आहेत. वांगी काळी पडू नये म्हणून आपण मिठाच्या पाण्यामध्ये डीप करून ठेवतो, तसंच मीही ठेवणार आहे. आणि तुम्हीही लक्षात ठेवा, वांगीची भाजी किंवा आपण भरलेली वांगी बनवत असू तेव्हा आपण वांगी आहे काळी पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं आहे, नाहीतरी वांगी काळी पडते. वांगी डीप होईल इतकंच मी बाउलमध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आणि 1 चमचा मीठ ॲड करायचं आहे. मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हे आता मी या पाण्यामध्ये वांगी डीप करणार आहे. हे बघा, असं छान असं डीप केल्यामुळे आपली वांगी काळी पडणारच नाहीत. आता आपण मसाल्याला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, तीळ 1 चमचा, मोहरी 1 चमचा, जिरेपूड 2 चमचे, धनेपूड 2 चमचे, 2 बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे साखर, हळदपूड आणि हिंगपूड 1 चमचा आणि 3 चमचे लाल घरगुती तिखट. आता आपण हा मसाला ग्राइंड करून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी शेंगा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, साखर, हिंग आणि हळदपूड सुद्धा ॲड केलेली आहे. घरगुती जे लाल तिखट आहे 3 चमचे, ते सुद्धा आपण ॲड करायचं आहे. साखर, धनेपूड आणि जिरेपूड सुद्धा ग्राइंड करण्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे. हे आता आपण ग्राइंड करून घेणार आहोत एकसारखं असं. सारण हे एकसारखंच असावं, जेणेकरून भाजीला छान टेस्ट येते आणि आपल्याला सुद्धा खाताना एकसारखा असा मसाला लागतो. आता एका मी डिशमध्ये हे काढून घेणार आहे. हे आता खूप सुक्कं झालेलं आहे. असंच तुम्ही स्टफिंग केला तर जेव्हा वांग बॉईल होतं तेव्हा मसाला ॲटोमॅटिक बाहेर पडतो. त्यामुळेच थोडंसं आपल्याला त्याला कन्सिस्टन्सी येण्यासाठी 3 ते 4 चमचे कच्चं तेल ॲड करायचं आहे. गरम तेल ॲड करायचं नाही. हे असं कच्चं तेल ॲड केल्यानंतर एकसारखं असं मसाला किंवा आपण सारण आहे हा बनवलेलं हे एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून वांग्यामध्ये स्टफिंग छान असं फील होईल. कारण आपल्याला प्रेस करताना इझी होईल आणि असं वांग्यामध्ये प्रेस करूनच आपल्याला मसाला वांगीमध्ये भरून घ्यायचा आहे. हे बघा, मी दाखवत आहे तुम्हाला, असंच तुम्ही भरून घ्या. थोडंसं प्रेस करतच आपण ते मसाला भरून घ्यायचा आहे. हे बघा, असं प्रेस करून भरून घ्यायचं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे बघा, असं
आता सगळ्याच वांगीमध्ये मी स्टफिंग भरून घेते. तोपर्यंत कढई गॅसवर ठेवलेली आहे फोडणीसाठी. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण मोहरी ॲड केलेली आहे. कधी फोडणीमध्ये पहिल्यांदा मोहरीच ॲड करायची. मोहरी छान अशी तडतडली की मगच आपण तीळ ॲड करणार आहोत. हे बघा, तीळ सुद्धा तेलामध्ये छान भाजून झाल्यानंतर मी 2 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. आणि गॅसची फ्लेम ही मिडियम हीटर्स ठेवायची आहे. आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो तेलामध्ये असं लालसर रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. तेलामध्ये कधीही बारीक कोथिंबीर चिरून ॲड केली तर भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेलामध्ये कोथिंबीर ॲड करून पहा. तुम्हाला सुद्धा भाजीला नक्की अजून टेस्ट वाढलेली जाणवणार आहे. छोट्या छोट्या ट्रिक असतात, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये आपण स्टफिंग केलेलं जे वांगं आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. आता आपला छान असा कांदा भाजलेला आहे. आता आपण हे वांगी ॲड करून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा छान असं 1 मिनिटासाठी तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे आपण हे. आता 1 मिनिटासाठी आपण याला झाकण लावून देऊया. थोडंसं वाफून 1 मिनिटासाठी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी 1 ते 1.5 ग्लास ॲड करायचं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. खूप वेळ लागत नाही, घरातल्या सामानांमध्येच बनते. बाहेरचा कोणताही आपण मसाला यूज केलेला नाही आहे. आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे. ही भाजी किंवा आपलं मसाला भरलेली वांगी आहे खूप छान टेस्ट लागते आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. हे बघा, आता आपण चाकूने चेक करून घेऊया. हे बघा किती छान वांगी आपली शिजलेली आहे. आणि जो आपलं सारण स्टफिंगचा जो शिल्लक राहिलेला आहे तो सुद्धा मी या भाजीमध्ये ॲड करणार आहे. हा मसाला आता आपण एकजीव करून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी भाजीवर गार्निशिंग केलेली आहे. हे बघा किती छान कन्सिस्टन्सी आपल्या मसाल्याची झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.